संवारे, रामचंद्र के काज संवारे, लाय सजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हर्ष उर लाए, रघुपति की बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत सम भाई, सहस्र वदन तुम जो यश गावे, अस कहि श्रीपति कंठ
दिन जला के चला आएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा। मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा, मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा। धन्यवाद महाराज जी। जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमामि शमीशाननिर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजे। हरे राम 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 हरे हरे। पवित्र स्थल श्री हनुमान मंदिर प्रांगणामध्ये
नारनूर अशा या पवित्र गावामध्ये समस्त भाविक भक्त मंडळीच्या साक्षीने आज भगवत कृपेने संतांच्या आशीर्वादाने सत्संग कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असून आपल्या सर्वांच्या भेटीगाठीचा हा संयोग, भगवत चर्चा करण्याचं हे सौभाग्य आज आपणाला लाभलेलं आहे. शांत प्रशांत बसून श्रवण करा. लहान लेकरांनी बोलायचं नाही, कोणीही आता बोलू नका, शांत बसायचं आहे. आज नारनूर गावामध्ये हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि तेही मंदिर प्रांगणामध्ये एका चौकातला कार्यक्रम आहे. योगायोग असा आहे की सर्वांच्या भावनेतून, सर्वांच्या श्रद्धेतून, सर्वांची आस्था, त्या सगळ्या आस्थेचा, प्रेमाचा, भावनेचा परिणाम म्हणजे आजचा हा कार्यक्रम आहे. यद्यपि कार्यक्रम रोज होत असतात, परंतु आध्यात्मिक कार्यक्रम दुर्लभ असतात. भगवत कृपा झाल्याशिवाय अशी योजना होणं शक्य नाही. माणसानं निवडून दिलेला माणूस, जनतेनं निवडून दिलेला माणूस दिल्लीमध्ये जाऊन बसते, दिल्लीच्या राजधानीत बसते. जनतेनं निवडलेला माणूस राजधानीत बसते आणि ज्याची निवड जनार्दनानं केली, देवानं केली, ते सत्संगमध्ये बसते. म्हणून आपल्या सगळ्यांना देवानं पाठवून दिलेलं आहे. इथं सामान्य गोष्ट नाही, इच्छाच होत नाही बसायची. एवढा गोड संसार, एवढी कमाई, धंदे, बिझनेस सगळं सोडून इथं येऊन बसायला बी धर्माचा स्वाभिमान लागते आणि देवाची कृपा लागते. हे धर्मप्रेमी लोक, आपण देवावर आपली श्रद्धा आहे, धर्मावर आपली निष्ठा आहे आणि साधूवर तुमचं प्रेम आहे. म्हणून एक बार विषयी प्रवेश करण्याच्या पूर्वी आपल्या सगळ्यांच्या आस्थेला, श्रद्धेला व्यासपीठावरून नमन करतो, प्रणाम करतो. खूप सुंदर आपली योजना आहे. सहज माझ्याकडे आले बोलायला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, नगर संकीर्तन ठेवा, ग्राम स्वच्छता अभियान चालवा. सर्व भक्त मंडळींनी मिळून सगळ्या गावाची स्वच्छता करायचं असा एक नियम आपल्यामध्ये ठेवला पाहिजे.
नगर संकीर्तनाचा कार्यक्रम सफल झालेला आहे, पण स्वच्छतेचा कार्यक्रम अजून झालेला नाही. ते करणं गरजेचं होतं. पाहू पुढच्या वेळेस त्याला. जेवढे मोठे माणसं आहेत जे नेहमी लोकांकडून झाडून घेतात, त्याला गावासाठी वर्षातून एक बार त्यानं स्वतः झाडायचं काम करावं. वर्षभर आपण लोकांकडून झाडून घेतलेलं आहे ना, एक बार वर्षातून त्या झाडणाऱ्याचं ऋण आपल्यावर आहे. किती मोठा सेठ राहो, उद्योगपती राहो, महाराज राहो, कोणी राहो, वर्षभर सेवा करून घेतो आपण. त्या सेवेचं कर्ज आपल्या माथ्यावर आहे. त्या कर्जाला चुकवण्यासाठी पैशानं चुकणार नाही. ते कर्ज रुपये पैसे देऊन चुकवू शकत नाही. कारण की रुपये पैसे दिल्यानंतर आपणाला अहंकार, आपले पैसे जातात परंतु अहंकार जाणार नाही. म्हणून जेव्हा स्वतः आपण खराटा घेऊन एक वर्षातून एक बार जर झाडलं सगळ्यांना, तर आपला कर्ज चुकण्याचं उपाय काय आहे, तर आपला स्वतःचा अहंकार जाते. त्या दिवशी मी मोठा आहे हे 12 महिने ध्यान ठेवायचं आहे, परंतु मी मोठा आहे हे स्मरण माणसाचा अहंकार वाढविते. आणि पैसे देऊन कर्ज चुकल्यावर तर अजून जास्त अहंकारी होते की हे ना काही फुकट केलं नाही असं. परंतु मोठं होणं मोठी गोष्ट नाही, पण एक दिवसासाठी तरी मोठेपणा विसरणं हे मोठी गोष्ट आहे. मगर नगरवासियों, आप सबको करबद्ध प्रार्थना है मेरी कि वर्ष में एक दिन ऐसा रखो, अथवा 6 महीने का कालावधि रखो, 3 महीने का अवधि रखो, जो भी हम कर सकते हैं. आखिर साल में एक बार क्यों न हो, अपने बड़प्पन को छोड़कर जो साल भर हम दूसरों से सेवा करा ली, तो एक दिन हम खुद सेवा अगर कर ले तो इस करने वाले, सेवा करने वाले लोगों का जो कर्ज का बोझ है, हम थोड़ा तो भी उसको हलका कर सकते हैं. एक गोष्ट ध्यानात ठेवा आणि ते करसाल तर खूप चांगलं आहे. पुन्हा तुमच्या मीटिंगमध्ये याची योजना करा, ठीक आहे ना. आपला मोठेपणा सोडून 2 तर खराटे मारू शकतो आणि सगळ्यांनी मिळून केला तर हे गाव काही मोठं नाही. आपणाला आपल्या देशाची स्वच्छता आपल्या संप्रदायानं, आपल्या महापुरुषांना आपणाला सांगितलेली आहे. संत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा, अजून जेवढे काही संत होऊन गेले, राष्ट्र संत होऊन गेले, अलीकडं पूजनीय वंदनीय फुलाजी बाबा आणि जागोजाग समाजाला जागृत करण्याचं काम केलं.
आणि स्वच्छताचा संदेश त्यांनी दिला. जेवढे संत होते, जगात सगळ्यात मोठे असतात संत, परंतु मोठेपणा त्यांच्यामध्ये नसतो. राहते का? फुलाजी बाबाला कोणी पाहिले ना सगळ्यांनी? किती सादगी, राहणीमान, सादगी श्रृंगार हो गई, आईनों की हार हो गई. सादा जीवन सच्चा जीवन, जग में सबसे अच्छा जीवन. एक दिवसाची सादगी. संत जन्मभर साधे राहतात, मोठेपणा करत नाही. म्हणून हे काम आपणाला करायचं आहे. गावातील वरिष्ठ लोकांना विनंती करतो, असे काही काम तुम्ही राबवायला जर सुरुवात केली, मागेपर्यंत ऐकू येते ना, तर पुन्हा पुन्हा मी आपल्या गावाला येण्याचं कष्ट घेईन जर तुम्ही काही आपले अभियान निभवण्याचा प्रयत्न केला तर. म्हणून एक आशा घेऊन मी आलो तुमच्याकडे. माझा कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रम आहे. माझा कार्यक्रम राजकीय नाही. माझ्या सिद्धांतामध्ये राजकीय विषय नाही, जातीयतेचा विषय नाही, मतभेद नाही, लहान मोठा नाही, श्रेष्ठ कनिष्ठ नाही, उच्च नीच नाही, स्त्री पुरुष नाही, इत्यादी संपूर्ण गोष्टी बाजूला सारून जे काही सिद्धांत आहे ते आपलं सिद्धांत आहे. म्हणून सर्वांनाच मान द्यायचा आहे, सर्वांना घेऊन काम करायचं आहे. तर वर्षातून एक बार ग्राम स्वच्छता अभियान आपण राबवायचं आहे. प्रत्येक गावामध्ये आता चालू झालेलं आहे. किनवट तालुक्यामध्ये जवळजवळ प्रत्येक गावाला हे कार्यक्रम आहे, चालू झालेलं आहे. दुसरी गोष्ट आहे, ग्राम विकास, ग्राम स्वच्छता आणि त्याच्या आधी जर काही काम करायचं असेल तर ते महत्त्वपूर्ण एक काम आहे. समस्त ग्रामस्थ मंडळींना पुन्हा एक बार विनंती करून सांगतो, खरोखर तुम्हाला धर्माचं प्रेम आहे, हिंदू म्हणून आपणाला स्वाभिमान आहे, तर एक ध्यान ठेवा की हिंदू हे हिंदूच्या घरात जन्मल्यानं हिंदू होईना, हिंदूच्या घरात जन्म घेतल्यानं हिंदू होत नाही, जन्मानं हिंदू कोणीच होत नाही, तर हिंदुत्वाच्या कर्मानं हिंदू होते. म्हणून आपणाला सगळ्याला एक कर्म करायचे. काय आपणाला कोणी 1000 वर्ष जगणार नाही, काही चिरंजीव राहणार नाही. या शरीराला किती बी सुविधा दिली, सुख दिलं तरी अमर तर होणार नाही ना तुम्ही. मग उपयोग तर घ्या कमीत कमी. त्याच्यासाठी अजून एक काम, वर्षातून एक स्वच्छता अभियान, आणि दुसरं आहे एक बार माझी करबद्ध प्रार्थना आहे, एक बार हनुमान चालीसाची जी टीम आहे आपली मंदिरमध्ये, हनुमान चालीसा पारायण करणारी, त्या टीमला सांगायचं आहे, समस्त गावकरी मंडळींना सांगायचं आहे की आपल्या गावामध्ये जेवढे घर आहेत त्या प्रत्येकाच्या घरोघर
सगळ्यांनी मिळून जाऊन हनुमान चालीसा करायचा. एक हनुमान चालीसा एका घरी, पुन्हा दुसरं घर, असे रोज 5-7 घर आपण हनुमान चालीसा करावं. सगळ्यांनी मिळून. मोठे माणसं, तुमचा धंदा खराब करायचं सांगणं गेलो, तुमचे पैसे कमी करायचं बोलणं गेलो, खूप पैसे कमवा. रात्री 8 ते 9 इथं तर गिराईक राहणार ना तुम्हाला 8 ते 9 मध्ये, आहे ना? नाही राहत ना. मी नुकसान करायला आलो नाही, मी एक संदेश घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी. सगळ्यांनी मिळून 5 घर रोज हनुमान चालीसा करा. हनुमान मंदिर पासून सुरुवात करायची. रोज 5 घर, आणि आठवड्यातून 1 दिवस 12ही महिने कायमस्वरूपी हनुमान मंदिरला राहते, आणि बाकीचे दिवस 5 घर रोज. हे काम करणं शक्य आहे की नाही? करू शकता की नाही? याच्यात काही पैसे रुपये काही असे जोर पडते का? काही काहीच नाही. हे काम करोडपती भी करू शकते. रोज मजुरी करणारा गरीब भी करू शकते. हे काम भीक मागणारा भिकारी भी करू शकतो. सगळ्यासाठी करण्यास योग्य काम आहे. म्हणून हे एक काम करायचं. घरोघर हनुमान चालीसा. पूर्ण गाव, जेव्हा संपूर्ण गाव होईल तेव्हा असाच एक सार्वजनिक कार्यक्रम एका चांगल्या मैदानामध्ये ठेवा. पुन्हा असं रस्त्यामध्ये नको. कारण की महत्त्वाचं बोलायचं राहते, आणि ह्या गर्द्यामध्ये तुम्ही ऐकू शकत नाही, डिस्टर्ब होते ना. चला, एक आपणाला सुरुवात करायची होती, तर आपण मंदिरापासून सुरुवात केली. मी पुन्हा सांगू, वर्षभर झाडून घेतो ना आपण, एक बार आपण झाडायचं आहे, तर आपला अभिमान जाते आणि आपण ऋणमुक्त होतो, कर्जमुक्त होऊन जातो. एक महिला मंडळी असो, पुरुष मंडळी असो. तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. महादेवाला पाणी घाला, 1 लोटा जल घेऊन जा. आमची मनाई नाही, परंतु एक ध्यान ठेवा. 1 लोटा जल वालो, जरा सुन लो. महादेव कोण आहे? महादेव कोणाला म्हणतात? सगळ्या सृष्टीला जीवन देणारा महादेव. समुद्रामध्ये हलाहल विष निघालं, सारी सृष्टी जळून चालली होती, भस्म होऊन चालली होती. सृष्टीमध्ये कोणीही वाचू शकत नव्हतं. त्यावेळेस काय केलं महादेवानं? विष पिऊन घेतलं, आणि म्हणून आम्ही वाचलो. कोण वाचवलं? महादेव. काय पिलं? विष. आता या सृष्टीमध्ये, या जगामध्ये विष काय आहे? गाड्यापासून निघणारा धूर, धुपट, कचरा, प्रदूषण, कलुषित वायू, कलुषित पाणी, फॅक्टरीपासून निघणारा जे काही वातावरण, हे सगळं, हे जे निघालेलं आहे, याला काय म्हणतात? हे सगळं विष आहे. काय आहे? विष.
मग त्यावेळी समुद्रातून निघालेलं विष महादेवानं पिलं, हे तुम्हाला माहित आहे. ओके. आता हे जे कंपनीतून, फॅक्टरीतून, आपल्या घरातून, प्रदूषणातून, गंदगीतून निघणारं विष आता कोण पियाले? ठीक आहे, तुम्हाला ते माहित आहे महादेवानं पिलं तवा. आता निघणारं विष कोण पियाले? तुम्हाला बहुतेक लक्षातच नाही. आता निघणारं विष पिणारा महादेव म्हणजेच हे वृक्ष आहेत, हे झाड आहेत, झाड आहेत, झाड, वृक्ष, पेड कोण पियाले आता विष? म्हणून प्रत्येकाने अंगणात जागा असेल तर अंगणात झाड लावा, शेतात लावा, गावात लावा, शाळेत लावा, मंदिर प्रांगणात लावा, हॉस्पिटलचं प्रांगण असेल तिथं लावा, शाळा कॉलेज असतील, गोशाळा असेल, ग्रामपंचायत असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्मशानभूमी. प्रत्येक गावाला स्मशानभूमी राहते ना? नारनूरला नाही का? नाही म्हणा की काय आहे का? कस काय? म्हणजे इथंही माणसं मरतात. खास करून स्मशानभूमीमध्ये झाडं लावायचं. हे तरुण मंडळी असतील, कोणी श्रीमंत लोक असतील, यांना माझी विनंती आहे, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, डेव्हलप, झाडं लावणे, स्वच्छ ठेवणे, कंपाऊंड वॉल करणे, पाण्याची व्यवस्था करणे, हे सगळं काम गावकरी मंडळीनं करावं. अथवा प्रशासकीय योजनेतून काही मिळत असेल, शासकीय योजना राहतात ना, सरकारी परियोजना, त्याचाही लाभ घेऊन स्मशानभूमीची शोभा वाढवायची, शुद्धीकरण करायचं, विकास करायचा. किती कामं झाली आता? 4. ध्यान राहिलत ना? जोपर्यंत तुम्ही झाडं लावत नाही, झाडाला पाणी घालत नाही, तोपर्यंत 1 लोटा जल वाले सुन लो, महादेव प्रसन्न होणार नाही. महादेवाची इच्छा आहे कि तुम्ही झाडाच्या रूपानं मला बघा. मैं तो पेड़ के रूप में काम कर रहा हूँ, सारे जगत का विष, कार्बन डाइऑक्साइड को खींच लेता हूँ, ऑक्सीजन को देता हूँ, मैं खुद महादेव हूँ, मुझे पानी डालो, मुझे बचाओ. कौन बोल रहे? महादेव. लेकिन समझ में नहीं आता लोगों के. पेड़ को काटने वाले बहुत लोग हैं, लेकिन लगाने वाले, बचाने वाले कोई है? ये कैसी भक्ति है? ये क्या हिंदुत्व है? ये क्या स्वधर्म है? लोक म्हणतील की आम्हाला काहीतरी कथा सांगायला वाटलं महाराज. कथा ऐकून ऐकून कान फुटून गेले तुमचे. कामाला लागा, आता काम करा काहीतरी. हे सत्य भक्तीचं वर्म आहे. हे अजून आम्ही करत नाही, लोकांसाठी काहीच केलं नाही. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, महादेवाला पाणी घालता तुम्ही, शिवलिंग, महादेव प्रसन्न होते तुम्हाला, ठीक आहे ना? धन देते, जो मांगा वो दे देता परमात्मा. तुम्हाला देऊन टाकलं. तुम्ही सेवा केली, पाणी घातलं, महादेवानं तुम्हाला देऊन टाकलं. पण एकालाच दिलं ना, जे भक्ती करील त्यालाच देते ना. आता तुम्ही 1 लोटा जल केलं तर तुम्हालाच देते की मला बी देते? तुम्हालाच देते. मला तर दे ना.
परंतु जर कोणी झाड लावलं असेल, झाडाला पाणी घातलं असेल, तर ते लावणाऱ्यालाच देते का सगळ्याला देते? हा, मग कोणता महादेव श्रेष्ठ आता? कोणती भक्ती श्रेष्ठ आहे? आपल्यासाठी करणं की सगळ्यासाठी? आप तो समझ गए ना, यह है भक्ति का वर्म. असली भक्तीचं वर्म आहे हे कोणी समजतच नाही. हिंदू धर्मामध्ये अजून वास्तविकता जे सत्य आहे ते तसंच लपून ठेवलेलं आहे. कर्मकांडी लोकांनी तुम्हाला कशात तरी गुंतून टाकलं, पूजामध्ये, पाठमध्ये, याच्यामध्ये त्याच्यामध्ये, यज्ञ यागामध्ये. पण असली यज्ञ, असली पूजा, असली भक्ती अजून कोणी सांगायला तयार नाही. किती महान भक्ती आहे. जगाच्या कल्याणा आणि स्वतःच्या कल्याणा भक्ताच्या विरोधी. खुद का कल्याण, एक दुसऱ्याचं परोपकारार्थम इदम शरीरम. आज वेळ घेतो थोडा तुमचा, चालते ना? पहिला कार्यक्रम तुम्हाला पटालय की सगळ्याला? पटलं तर बोलतो, नाही तर हे काय का महाराजला छोड दे. एक ध्यान ठेवा, आपल्या भारत देशामध्ये एक असा राजा होऊन गेला. महत्वपूर्ण गोष्ट आहे. हे एक पक्षी, संकटात पडलेला एक पक्षी, जीव वाचवण्यासाठी एका राजाला शरण आला. कोणता राजा होता? त्या राजाचं नाव होतं शिबी राजा. काय नाव होतं? शिबी. आणि मग त्या पक्षाला जवळ घेतलं शिबी राजाने. शरण आलेल्याला मरण नाही असा धर्म होता. आणि ते शिबी राजा रघुवंशी राजा होता, सूर्यवंशी, रामाची खानदान ते राजा. त्या राजानं त्या पक्षाचं रक्षण केलं. सांगितलं की ससाना, तो पक्षी खायला आलास, प्राणी, पण मी याला मरू देणार नाही, हे मला शरण आलेलं आहे. त्यांनी सांगितलं की हे माझा आहार आहे राजा, मला देऊन टाक. ते म्हणला नाही, ह्याला मी मरू देणार नाही. तर ते दुसरा प्राणी म्हणला, तू त्याला मरू देना गेलास तर भूक लागून मी मरून जातो. कोणी बी एक जण मरणारच आहे. राजानं सांगितलं ठीक आहे, तू भूक लागून मरतोस तर तुला काय पाहिजे? ते म्हणले मला मांस पाहिजे. ते म्हणले ठीक आहे, मग कोणाचं मांस पाहिजे तुला? तर पक्षाचं मांस पाहिजे. त्याने सांगितलं की दुसऱ्याचं मांस देण्याचा अधिकार माझा नाही, तुला पाहिजे ना, मी स्वतःचं मांस देतो. कोण म्हणला? राजा. अरे बापरे, एक राजा माणूस. त्यांनी सांगितलं माझं मांस देतो. मग एक तराजू आणला. सांगितलं की त्या पक्षाच्या भारोभार मला मांस पाहिजे, कमी नाही जमत. तराजू आणला, त्या पक्षाला एका मध्ये ठेवलं, तराजूमध्ये एका बाजूला. आणि राजानं आपली मांडी कापायला सुरुवात केली, मांस काढायला सुरुवात केली. तराजू. परंतु राजाची परीक्षा होती. ते पक्षी भार वाढवत चालला, वजन होत चाललं.
आणि राजानं संपूर्ण मांस काढीत 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 हड्डी उघडी पडली राजाची. फक्त हाडामध्ये जीव राहिला. राजानं संपूर्ण मांस अर्पण केला. ते देवाचं स्वरूप होतं. इंद्राची साजिश होती. ते रूप प्रकट केलं. विष्णू प्रकट झाले आणि राजाला सांगितलं की धन्य आहेस तू. दुसऱ्या जीवाला वाचवण्यासाठी तू स्वतःचा प्राण देतोस. याचं नाव राजा आहे. आणि म्हणून पुन्हा राजाला आशीर्वाद मिळाला. शरीर तंदुरुस्त झालं. पण काय सांगतो मी, विष्णूने विचारलं की या पक्षाला तू का वाचवलंस सांग. तर त्यावेळेस राजानं सांगितलं की हे पक्षी, जगावर या पक्षाचा मोठा उपकार आहे. म्हणून पक्षाचं मांस पक्षी मरू देऊ नये. कोण म्हणाला? राजा. काय उपकार आहे पक्षाचं सांगा. मी सांगतो सुन लो. काय उपकार आहे? पक्षी ज्या झाडाचं बी खातात, फळं खातात आणि ते बी त्यांच्या पोटातून बाहेर पडते जंगलामध्ये आणि त्याचं झाड तयार होते. तर एवढं सृष्टीमध्ये जेवढे झाडं जंगलामध्ये लावलेत ते काही सरकारनं लावलेले झाडं नाही. तुम्ही आम्ही लावलेले झाडं नाही. कोण लावले? हे पक्ष्यानं झाडं लावले. आणि पक्ष्यानं झाड लावल्यामुळे त्या झाडामुळे वातावरण शुद्ध होते, पाऊस पडते, धरतीमध्ये पीक पिकते आणि तुम्ही आम्ही सगळे जगतो. हे कोणाचा उपकार आहे? मग लाज वाटत नाही की आम्ही पक्षी मारून खायला? एक परोपकार करणारा प्राणी, हजारो लाखो करोडो लोकांना सुख देणारा प्राणी, आम्ही त्याला दुःख द्यावं का? हे वारकरी संप्रदाय सांगते तुळशीची माळ घाल आणि मांस बंद कर. पाप आहे. एक पक्षीचं पाप नाही, हजारो लोकाला उपकार करणारा पक्षी आहे ना. तर एक पक्षी मारलं तर हजारो लोकाला मारल्यासारखं. याच्यासाठी शिबीराजानं सांगितलं की मी पक्षाला याच्यासाठी वाचवलं. मी एवढे झाडं लावू शकत नाही, मी मेलो तर हरकत नाही, पण पक्षी वाचला पाहिजे. विचार करा. तर एका पक्षाला वाचवण्यासाठी स्वतःचं मांस देणारा भारत देश, पक्षाला वाचवण्यासाठी स्वतःचं मांस देणारा भारत, त्याच भारतामध्ये आपणाला वाचवण्यासाठी पक्षाचं मांस खाणारे पैदा झाले. त्याच देशात, याच देशामध्ये पक्षाला वाचवण्यासाठी मांस दिलं होतं. याच देशामध्ये आपणाला वाचण्यासाठी पक्षाचं मांस खाता. या भारताची गरिमा किती पतन होत गेली, या भारताची महिमा किती कमी होत गेली. कोण केली? कोण केली? माणसानं केली. आपण केली. म्हणून झाडाचं महत्व आहे, पक्षाचं महत्व आहे, प्राण्यांचं महत्व आहे, गायीचं महत्व आहे. म्हणून इथं गोशाला आहे. सगळ्यांनी ध्यान द्या त्याच्यावर. गोशाले त्याची व्यवस्था अजून खूप कमी आहे. मी आता जाऊन आलो गोशालेवर. शक्य असेल तर त्याची व्यवस्था काही करू शकला तर करा. तुमच्या धनाचा सदुपयोग करा. नाही तर तुमचं धन केवळ भांडून घेण्याशिवाय दुसरा काही उपयोग होणार नाही. कशाला काम देईल? फक्त विवाद.
भांडण याच्याशिवाय काही उपयोग होणार नाही. धनाचा उपयोग काहीच नाही. एक तर हे पक्षी आहे, हे शिबिराजा आहे. आपल्या देशामध्ये, आपल्या भारतभूमीमध्ये एक असा पक्षी होऊन गेला, एका स्त्रीची आबरू सुरक्षित ठेवण्यासाठी, एका महिलाचं रक्षण करण्यासाठी स्वतःचा जीव देणारा पक्षी होऊन गेला. कोण? आज त्याच देशामध्ये, ज्या देशामध्ये पक्षाला एवढी अक्कल होती की नारीची रक्षा करावं, त्याच देशामध्ये आज नराधम माणसं आहेत की रोज स्त्रीवर अत्याचार, भ्रष्टाचार करणारे, व्याभिचार करणारे नराधम पैदा झाले. कसं धर्म आपलं रक्षण करू शकते? तुमची श्रीमंती तुम्हाला सुख लागू देणार नाही, या गोष्टीवर ध्यान ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला खूप काम आहे. आता सज्जन हो, आता जाग व्हा, आता उठा. खूप काम करायचंय आपल्याला. हिंदूच्या घरात जन्माला आलं म्हणून काहीच होत नाही. हे काम केलं तरच ते हिंदू होऊ शकते, नाहीतर नाही. हे काम करणं गरजेचं आहे प्रत्येकाने. तर हे महिला सुरक्षा आहे, आपलं कर्तव्य आहे. प्राण्यांची सुरक्षा आहे, गायींची रक्षा आहे, पक्षींची रक्षा आहे, वृक्षाची रक्षा आहे. हे सगळं रक्षण जर केलं तर धर्माचं रक्षण आहे. आणि धर्मो रक्षती रक्षितः, मग तुमचं रक्षण आहे. पूजापाठ केल्यानं पुण्य होऊ शकते, रक्षण नाही. काय होते पूजापाठ केल्यानं? फक्त पुण्य होते. आणि हे कर्म केल्यानं रक्षण होते. मग पुण्य पाहिजे आणि रक्षणही पाहिजे. तर दोन्ही करा. पूजा बी करा, तुमच्या घरामध्ये तुम्ही ध्यान, जप, उपासना, व्रत, नियम सगळं करा. परंतु जोपर्यंत समाजासाठी काही करणार नाही, तोपर्यंत तुमचं पुण्य काही काम देणार नाही. रक्षणच नसेल तर पुण्य काय करणार आहे? रक्षण पाहिजे. याच्यासाठी हे काम करा तुम्ही. बघा, जाता जाता अजून एक सांगून जातो तुम्हाला. एक गोष्ट सांगून जातो. प्रत्येक गावामध्ये हनुमान मंदिर आहेत ना. आपण बी आता हनुमान मंदिरच्याच पुढे बसलो. कोण? गावातल्या माणसांनी, भक्तांनी हे मंदिर बांधलं. आणि कोणातरी एका कलाकारानं ते मूर्ती घडवली, तयार केली. माणसानंच तयार केली ना ही मूर्ती. मग माणसानं तयार केलेली मूर्ती आपणाला किती प्रिय आहे, आपली श्रद्धा आहे, पूजा करतो आपण, छान आहे. परंतु माणसानं तयार केलेल्या मूर्तीला आपण एवढं मानतो, एवढा आदर करतो त्याचा. परंतु देवानं तयार केलेल्या मूर्त्या कोणत्या? हे सृष्टी आहे, याचा द्वेष करतो, याच्या संग दुश्मनी, याचा विरोध, हिंदू मध्ये दुश्मनी, फूट पाडणे, पार्टिशन करणे. आता माणसानं तयार केलेली मूर्तीवर प्रेम आणि देवानं तयार केलेल्या मूर्तीचा द्वेष, हे न्याय आहे का? भक्ती आहे का? असंभव. कधीच देव मिळणार नाही. तुम्ही खरं केल्याशिवाय, सत्य स्वीकार केल्याशिवाय तुमचं पूजा पाठ काही कामाला येणार नाही. हे ध्यान ठेवा. एक दुसरी गोष्ट सांगतो. हे जे पूजा पाठ करतो आपण, हे हनुमानजी महाराज आहे.
हनुमानजीचा गुरु कोण आहे? राम. रामायणामध्ये हनुमानजीचा गुरु कोण? राम. मग गुरु मोठा की शिष्य मोठा? सहज सरळ सांगायचं, गुरु मोठा. मग गावोगाव गुरुचे मंदिर राहो की शिष्याचे? आता कोणाचे? काय कारण? नाही हो, मला विचारा की, सांगायला तर आलो मी. शिष्याचे मंदिर गावगाव आहेत, गुरुचे मंदिर तुम्हाला आहेत, घरोघर आहेत, पण तुम्हाला माहित नाहीत. हे तर गावोगावात आहेत, गावाला एक आहे, पण ते तर घरोघर मंदिर आहे, पण तुम्हाला माहित नाही. ते दाखवून देतो तुम्हाला. शिष्याचं मंदिर हे हनुमान मंदिर आहे आणि गुरुचं मंदिर म्हणजे हे प्रत्येकाचं हृदय. हृदय आहे ना, हृदय, हे हृदय, हार्ट, हार्ट, हेच रामाचं मंदिर आहे सगळ्याच. गुंडలలో, तेलुगूमध्ये काय म्हणतात ना, गुंडे. గుండెలలో భగవంతుని బంధించిన భక్తులు, ప్రకృతిని శాసించిన పతివ్రతామూర్తులు, సత్యాన్వేషణకై తన సర్వస్వాన్నర్పించిన త్యాగులు యోగులు భలరే వితరాగులెందరో. ఒక్కటే దేశం మనది నిజం నిజం, ఒక్కటే జాతి మనది అదే నిజం అదే निजम. एकच जात आहे, एकच आपण सगळे आहोत. सगळ्यांचं हृदय हेच राम मंदिर आहे. आता सांगा, हनुमानजीचे मंदिर जास्त आहेत की रामाचे? तुला कळालं? आता पुढे जातो. आता थोडं कठीण आहे, थोडं सांभाळून. हे तर बरं वाटलं, आता थोडं कठीण जाईल तुम्हाला. ओके. हनुमान मंदिर, शिष्याच्या मंदिरामध्ये तुम्ही जाता, धूप दीप नैवेद्य आरती आहे की नाही? शिष्याचे मंदिर माणसानं निर्माण केलेल्या मंदिरामध्ये धूप दीप नैवेद्य, धूप धुवा राहते ना, सुगंध, अगरबत्ती, धूपबत्ती. पण गुरुचं मंदिर कुठं आहे? हृदय. मग शिष्याच्या मंदिरामध्ये बोल, शिष्याच्या मंदिरामध्ये धूपबत्ती लावतात आणि गुरुच्या मंदिरामध्ये कोणती बत्ती? हे पाप आहे की पुण्य आहे? न्याय आहे की अन्याय आहे? वडताव का बीडी पुन्हा जिंदगीमध्ये कवा बी? आता हेच हेच सोडून द्या. आता तुम्ही नवीन पोर, कधीच वडायचं नाही बीडी, है ना? तंबाखू पुडी खायची नाही, बीडी वडायची नाही. मग ते बत्ती गुरुला, बीडीचं धुपट, सिगरेटचं धुपट, गांजाचं धुपट, अरे अपराध आहे. हे हिंदू भक्तीवर हसू हसू येते. हिंदू भक्तीचं काय? हिंदुत्वाची भक्ती आहे, चुकीची भक्ती आहे. ठीक आहे, चला अजून थोडं कठीण आहे. थोडं. शिष्याच्या मंदिरामध्ये दुधाचा अभिषेक होते, शुद्ध पाणी अभिषेक होते. आणि गुरुच्या मंदिरात कोणता अभिषेक? कशाचा? पोरं सांगाले, तुम्हाला काय माहित रे? हे पाप आहे की पुण्य आहे? न्याय आहे की अन्याय आहे?
अच्छा है कि बुरा है? लेकरायला कळतंय, कळणार कोणाला? क्या करना है, कितना अपराध है मनुष्य जीवन। प्रत्येक माणसाची अपेक्षा आहे की माझ्या संसारामध्ये मला सुख व्हावं, शांती मिळावं। का मिळणार गेले? टोटल जीवन चुकीचं आहे आपलं, टोटल ए टू झेड। भक्ती चुकीची, काम चुकीचं, सेवा चुकीची, खान पान चुकीचं, हर चीज चुकीचीच आहे। चूक केली आम्ही, आता सुख मिळणं शक्य नाही। म्हणून प्रत्येकाने ध्यान ठेवायचं। तर हे गुरुच्या मंदिरामध्ये आपण अन्याय करत चाललेले आहोत। याला पवित्र ठेवा, याला शुद्ध ठेवा, अंतकरण निर्मळ करा। जोपर्यंत बीडी वडणं, तंबाखू खाणं, दारू पिणं हे दुसऱ्यावर अन्याय आहे की स्वतःवर? स्वतःवर आहे ना। जे व्यक्ती स्वतःवर अन्याय करते, जे माणूस स्वतःवर अन्याय करते, ते देशाला, समाजाला, परिवाराला न्याय देऊ शकते का? असंभव, शक्य नाही, न्याय देऊ शकत नाही। जर तुम्ही स्वतःला न्याय द्यायला शिका तर तुम्ही दुसऱ्याला भी न्याय द्याल तुम्ही। असो, अशी ही सेवा आपणाला पुढे खूप करायची आहे। म्हणून माझे 4 गोष्टी ध्यान ठेवा। वृक्षारोपण कार्यक्रम 1, स्मशानभूमीचं सुशोभीकरण 2, घरोघर हनुमान चालीसा 3 है ना, आणि ग्राम स्वच्छता अभियान 4। ग्राम स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, स्मशानभूमी, हनुमान चालीसा, हे 4 कामं तुम्ही करा। या 4 कामामध्ये तुमची भक्ती, तीर्थ, यात्रा, अनुष्ठान, ध्यान, जप, सगळं पुण्य त्या 4 कामामध्ये येते। 4 कामामध्ये हे करत, याच्यासाठी लागले तर तुमचे 2 पैसे त्याच्यात खर्च करा। झाडं लावण्यामध्ये, स्वच्छता, सुरक्षा, हनुमान चालीसा घरोघर घेऊन जा। प्रत्येक हिंदू बंधूच्या घरात हनुमान चालीसा जर गेला तर त्यांना वाटेल की माझ्या गावामध्ये माझे माणसं आहेत म्हणून माझ्या घरला आलेत। त्याला स्वाभिमान वाटते, त्याला धैर्य येते, ते धर्मांतर करणार नाही, ते गलत काम करणार नाही, ते काही संकट आलं तर हरून जाणार नाही। त्याच्या घरी हनुमान चालीसा, झोपडीला हनुमान चालीसा। त्याच्या घरात जागा नसेल, अंगणामध्ये बसून करा। कोणाच्या घरी चहा प्यायचा नाही, त्याला काही मागायचं नाही, खायचं नाही, फक्त त्याला भेट जाऊ, त्याचं सुखदुःख विचारा। क्या चल रहा, कैसे है, बस। खूप मोठा औषध आहे, गरीबापर्यंत पोहोचा जाऊन तुम्ही। धर्मांतर होणार नाही, संघटन होईल, प्रेम वाढल, गावामध्ये संख्या वाढल भजन करायला, आणि शक्ती वाढून जाईल, तर दुसरे अन्याय तुमच्यावर करणार नाही। हे काम करा। हे काम करताना कोण्या पार्टीचे आहे, कोण्या पक्षाचे आहे हे पाहणं बंद करायचं। पार्टीचं काम पार्टीमध्ये, धर्माचं काम धर्मामध्ये। नहीं तो तुम्हें मनसाल कि नहीं वो बीजेपी वाला है, हम कांग्रेस वाले, उसके घर को चालीसा को नहीं जाएंगे। तर हनुमान चालीसा ना कांग्रेसचा आहे ना बीजेपीचा आहे, केवळ मानवाचा आहे, मनुष्याचा आहे। कोणाचा? केवळ माणसाचा आहे।
पार्टीचा देव नाही, माणसाचा देव आहे. हे बी भेद सोडून काम करा, तर गावामध्ये संघटन होईल, गावामध्ये एकता होईल. अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सगळे गावात एकत्रित जमलात. सकाळी नगर संकीर्तन झाले. पुढच्या वर्षी स्वच्छता अभियान. खुद झाड़ू लेना है आपको, एक दिन झाड़ू लेके सबको लेना है. जितने बड़े सेठ है ना, जितने बड़े सेठ है उन सबको सेवा करने का अवसर ग्राम स्वच्छता अभियान है. बहुत बड़ा अवसर है. भगवान कृपा करे, आप सबको शांति मिले, समृद्धि मिले, सुख मिले, ऐसी भगवत चरणों में प्रार्थना करते हुए देवाला प्रार्थना करतो की या नारनूर गावामध्ये असंच संघटन होत जाओ. असंच भजन, संकीर्तन, स्वच्छता, वृक्षारोपण, गायीचं रक्षण इत्यादी कार्यक्रम होत राहतील. आणि पुन्हा पुन्हा जर हे काम तुम्ही करीत राहाल तर पुन्हा मीही या गावात येण्याचं कष्ट आणि प्रयास करीन. आणि काही काम जर नाही केलं तर मी गावात येणार नाही, कार्यक्रम घेणार नाही. का? तुम्हाला माहित आहे माझा कार्यक्रमाचा उद्देश समाज कल्याण आहे. माझा कार्यक्रमाचा उद्देश दक्षिणा नाही, माझा कार्यक्रमाचा उद्देश भोजन नाही, माझा कार्यक्रमाचा उद्देश आहेर करून घ्यायचं नाही, सोन्याची अंगठी घ्यायची नाही, मला तुमच्याकडून रुपये पैसे घ्यायचे नाहीत, तुमच्याकडून वोट मागायचं नाही, तुमच्याकडून काम करून घ्यायचं नाही, मला मठ बांधून तुमच्याकडून काय म्हणतात ते देणगी घ्यायची नाही, काहीच कर. आणि एक सांगतो, तुमचा गुरु होऊन तुम्हाला शिष्य बनवायचं नाही. फक्त तुमच्या संग एकच मागणी आहे की तुम्ही माझे मित्र बना आणि आपण सगळे मिळून समाजाचं काम करू. उद्देश ते आहे. काहीही मला लागत नाही, मी घेणार नाही. माझं व्रत आहे, कोणी काही द्यायचं नाही, घ्यायचं. म्हणून हे समजून घेऊन पुढचं काम करा तर खूप खूप कल्याण होईल. ते 7 वार महाराज तुमच्या गावाला येते सत्संग सांगायला. पुन्हा दुसऱ्या वारी दुसरे 7 वार दुसऱ्या गावाला, असे 7 वारामध्ये 7 गाव एका एका महाराजाला दिलेले आहेत. तर तुम्हाला आम्ही बालाजी महाराजाला देणार आहोत 7 दिवस 7 वार. करून घ्या सत्संग. केव्हापासून करणार काय नाही तुम्ही बोलून घ्या नंतर. किती माणसं येऊ तुमच्या, तुम्ही येऊन एक वार हप्त्यातून 1 दिवस. आणि असं एवढ्या बाजारामध्ये, एवढ्या वाहनाच्या गर्दीमध्ये, एवढ्या रस्त्यावर तुम्ही एवढं शांती तुम्ही दिली, शांत बसून ऐकलात, त्याबद्दल पुन्हा एक बार तुम्हाला सगळ्याला धन्यवाद आहे, प्रणाम आहे सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. झालेली सेवा भगवत चरणी, हनुमत चरणी, भगवान शंकराचे चरणी, जमलेल्या समस्त भाविक भक्तांचे चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. एक भजन होईल, तोपर्यंत सगळ्यांनी शांत बसायचं आहे. रखुमादेवी वरू विठ्ठल अर्पीला.